काय तारा मामा, आज खूप आनंदी दिसताय. अरे मी अजून नाही हसू शकत. हसून हसून माझं पोट दुखायला लागलंय. अरे तर हसणं बंद कर. जो जास्त हसतो ना तोच जास्त रडतो. अरे कसं नाही हसू. मळ वेचणारी मासोळी. माणसं किती मूर्ख असतात. काय झालं? कुठल्या ऑक्टोपसची भविष्यवाणी ऐकून हे सगळे पोरं माझ्याकडे आलेत हे जाणून घ्यायला की भारत कधी ऑलिम्पिक जिंकणार. तर मामानी भविष्यवाणी सांगितली? काय सांगू. अरे ते सगळं सोड. काल तू कुठे दिसला नाही. कुठे होतास? मी सोनेरी मासोळ्याचा बंगला स्वच्छ करायला गेलो होतो. विचार केला एका दिवसात होऊन जाईल, पण लागले 2 दिवस. मी कितीही इमानदारीने काम केलं, ती सोनेरी मासोळी चुगल्या करतच राहते. सगळ्यांचा अपमान ऐकणंच माझी नियती आहे. अरे आता सोड, पण एक दिवस येईल जेव्हा तुला सगळे मानाने ओळखतील. हा, येईल कदाचित. मास्यांमधून छोटू गप्पी मिशे फुटवाली. बघा किती सुंदर आहे मी गोड मासोळी. मास्यांमधून छोटू गप्पी मिशे फुटवाली. बघा किती सुंदर आहे मी गोड मासोळी. मासोळी घराची देवदूत म्हणजे एंजल मासोळी मी. मासोळी घराची देवदूत म्हणजे एंजल मासोळी मी. माझ्यासारखं कोणी सुंदर आहे का सांगा. काळा कावळा पण आहे सुंदर जाणून घ्या तुम्ही. काळा कावळा पण आहे सुंदर जाणून घ्या तुम्ही. खूप सुंदर काळी वाली मी आहे ब्लॅक मॉली. खूप सुंदर काळी वाली मी आहे ब्लॅक मॉली. सोन्यासारखी आहे सुंदर सोनी मासोळी मी. सोन्यासारखी आहे सुंदर सोनी मासोळी मी. मासोळ्यांमधून सगळ्यात सुंदर सोनी मासोळी मी. मासोळ्यांमधून सगळ्यात सुंदर सोनी मासोळी मी. जन्मापासून सुंदर मळ वेचणारी मासोळी मी. जन्मापासून सुंदर मळ वेचणारी मासोळी मी. राहतोय मी तुमच्या सोबत म्हणून मी पण सुंदर. तू आता इथे काय करतोय? कोणी बोलवलं का? तुला या मासोळी घरात आमच्यासारख्या सुंदर मासोळ्यांसोबत राहायची अनुमती नाही. काम असेल तर बोलवून घेऊ, तेव्हाच येशील. काय दिसतच नाहीये. कोणत्या ठिकाणी आलीये? इथे तर मी मरूनच जाईल. मासोळी घरातले सगळे लोक पसरलेल्या घाणीमुळे हैराण आहेत. ही मळ वेचणारी मासोळी कुठे बरं गेली? जर घाण वाढली तर आपण जायचं तरी कुठे? याचा तोडगा लवकरच काढायला हवा. काय आपण सगळ्यांनी जाऊन तारा मामाला विचारायचं का? कोणाला पण विचारून घेऊ. काय झालं? सगळे एकत्र? मामा, आम्ही सगळे मरणाच्या दारात उभे आहोत. पहा तर, मासोळी घरात घाण वाढतच चाललीये. हे कसं झालं? ती मळ वेचणारी मासोळी मळ साफच नाही करत आहे. मळ वेचणारी मासोळी कोणासाठी हे सारं घर स्वच्छ करते? स्वतःसाठी की आपल्यासाठी? ते तर का सगळे शांत का? आता बोला. दादा, मळ वेचणाऱ्या मासोळीने आमच्या करता केलेलं काम आम्ही पाहिलंच नाही. पण जर तिने नाही केलं तर आम्ही तर मरूनच जाऊ. आपलं सारं मासोळी घर साफ करणाऱ्या
आणि आपला जीव वाचवणाऱ्या या मळ वेचणाऱ्या माशाची किंमत तुम्हाला कळलीच नाही. तुम्ही केलेल्या या मोठ्या चुकीचा परिणाम आता आपण सगळेच भोगतोय. चूक झाली मामा, आमची चूक झाली. आम्ही मळ वेचणाऱ्या मासोळीची माफी मागू. तारा मामा, ती पहा, मळ वेचणारी मासोळी दगडाखाली. मळ वेचणारी मासोळी, आम्हाला माफ कर ना. आम्ही आमच्या बोलण्यानी तुला खूप दुखवलंय. असं पुन्हा कधीच नाही होणार. सगळा आमचा मूर्खपणा समजून तू आम्हाला माफ कर ना. अरे मळ वेचणारी मासोळी, आपल्या मित्रांना वाचव. दोस्तांनो, माझं कोणाशीच काहीही भांडण नाही. जेव्हा माझ्याच भावांनी मलाच दोषी मानलं, मला खूप वाईट वाटलं जसं मी खूप एकटा पडलोय. म्हणून मी या मासोळी घराची स्वच्छता करणं पूर्णपणे विसरूनच गेलो. दोस्तांनो, 1 तासात हे मासोळी घर चमकेल. वेगवेगळ्या रंगात सगळे आम्ही पण आजपासून एक. वेगवेगळ्या रंगात सगळे आम्ही पण आजपासून एक. देवाच्या सृष्टीत सगळ्यात सुंदर आहे आम्ही. देवाच्या सृष्टीत सगळ्यात सुंदर आहे आम्ही.